नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 7:30 वाजतात आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला बसणार. गोदापट्ट्यामधील गावकऱ्यांचीही बैठक घेणार. सिमी दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या आसिफ दाडीनं घेतली अजित पवारांची भेट. आसिफ दाडी पिंपरी चिंचवडचा रहिवासी, त्याच्यावर हत्या अपहरणाचा आरोप. ओबीसी नेते प्रकाश शेंडेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा. ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून राजकीय पक्षाची घोषणा. पुढील 2 दिवसांमध्ये पक्षाचं नाव आणि धोरण जाहीर करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार गटाला धक्का. अजितदादा गटाचे नेते दत्ता गोरडे ठाकरे गटामध्ये जाणार. आज दुपारी मातोश्रीवर दत्ता गोरडेंचा पक्षप्रवेश. पौषवारीनिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ मंदिरामध्ये पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते महापूजा. यावेळेला वारकऱ्यांसोबत भुसेही झाले. भजनामध्ये दंग. नागपूर युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतांना 2 दिवस पोलीस कोठडी. मोदींच्या फलकाचं विद्रुपीकरण केल्याप्रकरणी कारवाई. माजी मंत्री अनिल देशमुख 30 एप्रिलपर्यंत देशभर फिरू शकतात. पीएमएलए कोर्टाकडून दिलासा. निवडणुकीच्या दृष्टीनं देशमुखांना देशांतर्गत प्रवास करता येणार. सांगलीमधून शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांच्या कर्तव्य संवाद यात्रेला सुरुवात. यात्रेद्वारे मागील 5 वर्षातील कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न. भास्कर जाधव यांचे ठाकरेंवरील टीकाटिप्पणीचे व्हिडिओ व्हायरल. शिवसेना सोडल्यावर ठाकरेंवर कधीच टीका केली नाही. जाधव यांच्या वक्तव्याला थेट आव्हान देत भाजपकडून व्हिडिओ व्हायरल. जयंत पाटलांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचं कार्यालय. अजित पवारांकडून सांगलीमधल्या इस्लामपूरमधल्या कार्यालयाचं उद्घाटन. जयंत पाटलांचे अनेक कार्यकर्ते अजित पवार गटामध्ये दाखल. 26 दिवसांपासून राज्यामधील आशा सेविकांचं आंदोलन सुरू. पगारवाढीचा GR करण्याची मागणी. अमरावतीमध्ये आशा सेविकांचं जेलभरो आंदोलन. हार्बर मार्गावरील मोठा अपघात टळला. मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर रॉड. लोकलच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पुण्याच्या पर्वती जलकुंभाच्या विद्युत आणि पंपिंगच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. पंढरपूरच्या मंगळवेढामध्ये पाणी प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. 24 गावांमधील संतप्त शेतकऱ्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेटीची वेळ मागितली. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामधल्या अमरावती मध्यम प्रकल्पामधल्या जलसाठ्यामध्ये घट. शिंदखेडा तालुक्यामध्ये पाणी टंचाईचं संकट. धारावी पुनर्वसनासाठी केंद्र सरकारकडून मिठागरांची 283 एकर जागा घेणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीव मारण्याची धमकी. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावानं जीव मार. वर्ध्यामध्ये शरद पवार गटामध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद. प्रदेश सरचिटणीस अतुल वंदिलेंनी मारहाण केल्याची मनीषा गांधींची तक्रार. तक्रारीनंतर वांदिलेंसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल. धुळे जिल्ह्यामध्ये आंबेडकरी संघटनांचा रास्ता रोको. वादग्रस्त वाईन शॉप हटवण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडमध्ये सोयाबीनच्या नोंदणीसाठी आज अंतिम तारीख. नाफेडकडून सोयाबीनला 4,600 रुपये दर. शेतकऱ्यांनी तातडीनं नोंदणी करण्याचं जिल्हा निबंधकांचं आवाहन. वाशिममध्ये सोयाबीनला बाजारामध्ये कवडी मोल भाव. हमी भावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री होत असल्यानं शेतकरी हवालदिल. वाशिममध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम संथ गतीनं सुरू. गावातील रस्ते ठिकठिकाणी खोदून ठेवल्यानं ग्रामस्थांना नाहक त्रास. चिंचवड देवस्थानच्या अंतर्गत येणाऱ्या अष्टविनायक गणपतींचं व्हीआयपी दर्शन बंद. मंदिराबाहेर देणगी घेऊन व्हीआयपी दर्शनावरील आक्षेपानंतर देवस्थान ट्रस्टचा निर्णय. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली. विभागीय आयुक्तपदी चंद्रकांत पुलकुंडवार यांची वर्णी, तर सौरभ राव राज्याचे नवे सहकार आयुक्त. धुळे जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तयारी. निवडणुकीच्या कामासाठी 9,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. मुंबई विद्यापीठाचा पदव्युत्तर विधी शाखा द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल रखडला. 2 महिन्यानंतर सुद्धा निकालाची प्रतीक्षाच. निकालामध्ये होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान. राज्यामधील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध. एकूण 21,678 पदांसाठी भरती होणार. भरतीमध्ये मराठीसाठी सर्वाधिक 18,373 जागा. मेट्रो 1, मेट्रो 2 सोबतच आता लवकरच मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत. अंडरग्राऊंड धावणाऱ्या मेट्रो 3ची ट्रायल सध्या सुरू. पहिला टप्पा मे अखेरीस सुरू होण्याची शक्यता. पुणे मेट्रोची जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गावर चाचणी. मुठा नदीपात्राच्या खालून मेट्रो धावली. पुण्याच्या रिंग रोड भूसंपादनाचं काम अंतिम टप्प्यात. जमीन मालक मालामाल. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 6 तालुक्यामधील 84 गावांमधून भूसंपादन. लोणावळ्यामधील इंद्रायणी नदीवरील जुना पूल पाडून नवीन पुलाचं काम सुरू. मात्र काम संथ गतीनं सुरू असल्यानं स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त.
कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये आशा सेविकांचा आमदार प्रकाश आवाडेंच्या पक्ष कार्यालयावर मोर्चा. मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. अहमदनगरमध्ये आदिवासी पारधी समाज आक्रमक. बेरोजगारीसह विविध प्रश्नांवरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन. बुलडाण्यामध्ये जालना रेल्वे मार्गासाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा. राज्य शासनाकडून 50% निधी मंजूर करण्याची मागणी. पालघर जिल्ह्यामधल्या वाडा तालुक्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. अवैध गौण उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. पालघरमधील पेसा क्षेत्रामधील शिक्षक भरतीसाठी मंत्रालयावर निघालेला लॉंग मार्च स्थगित. पालघर शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठकीचं निमंत्रण दिल्यानंतर लॉंग मार्च स्थगित. छत्रपती संभाजीनगरच्या चापानेरमधील आश्रमशाळेमधील शिक्षकांचं सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण. आश्रमशाळेमधील 9 शिक्षकांचं गेल्या 5 वर्षातील वेतन थकीत वेतन देण्याची आणि आश्रमशाळेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये आंबेडकरी समाजाचा आक्रोश मोर्चा. कर्नाटकमधल्या कोटनूर गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. सोलापूरच्या माड्यामध्ये ऊस गाळप रखडलं. मजुरांच्या तुटवड्यामुळे हजारो एकर ऊस अद्याप शेतातच. शेतकरी चिंताग्रस्त. गोंदियामध्ये बारदाण्याअभावी धान खरेदी बंद. शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ. आदिवासी विकास महामंडळाकडून पुरवठ्याकडे दुर्लक्ष. जळगाव जिल्ह्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये कपाशीच्या उत्पादनामध्ये 50% घट. तर तूर उत्पादकांना लाभ. तुरीचे दर 10,000 रुपयांच्या पुढे गेल्यानं शेतकरी सुखावला. भंडाराच्या लाखांदूरमधील स्मशानभूमी परिसरामधील अवैध कोंबडी बाजारावर पोलिसांची धाड. दोघांना रंगेहात पकडलं. पुरंदर तालुक्यामधल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू. दर शनिवारी बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव होणार. राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेकडून कामबंद आंदोलनाचा इशारा. विरोधकांकडून होणाऱ्या मारहाणीमुळे कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा करण्याची प्रमुख मागणी. कोल्हापुरात ग्रामपंचायतीचा विभक्त कुटुंब पद्धतीला चाप. आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीच्या सर्व सोयी सुविधा बंद केल्या जाणार. वडगाव ग्रामपंचायतीमध्ये एकमतानं ठराव मंजूर. धुळ्यामध्ये उन्हाळी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून सुरुवात. ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी देत उन्हाळी कांदा लागवड सुरू. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन. गव्हाला 2,500 रुपये दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. गोंदियामध्ये रब्बी धान रोवणीला सुरुवात. रोवणीमुळे मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध.